अंबरनाथ शहराला अनधिकृत होर्डिंग जाहिरात फलकांपासून मुक्त करण्यासाठी नगर परिषदेनं आज मोठी कारवाई केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हाभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अंबरनाथमध्येही ही मोहीम राबवण्यात आली। अंबरनाथ पश्चिमेतील साईबाबा मंदिर परिसरापासून फॉरेस्ट नाक्यापर्यंत रस्त्यालगत परवानगीशिवाय उभारण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग, बॅनर आणि जाहिरात फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली। मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली। शहरातील अनेक ठिकाणी उभारण्यात आलेले बेकायदेशीर जाहिरात फलक यावेळी हटवण्यात आले। अनधिकृत होर्डिंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे अवघ्या 2 दिवसांपूर्वी जाहिरात फलकावर बॅनर लावताना विजेचा धक्का लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्या घटनेनंतर प्रशासनानं अनधिकृत होर्डिंग विरोधात अधिक कठोर भूमिका घेत ही विशेष मोहीम सुरू केली आहे। अनधिकृत होर्डिंग मुक्त शहर करण्याच्या उद्देशानं ही कारवाई करण्यात येत असून आगामी काळातही अशा प्रकारच्या मोहिमा सातत्यानं राबवल्या जाणार असल्याची माहिती क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र संखे यांनी दिली। आज अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ पश्चिम येथील मटका साईबाबा मंदिर ते बदलापूर रोडपर्यंत आज नगरपालिकेने संपूर्ण टीम आपली उतरवली आहे आणि शहरामध्ये असलेले अनधिकृत होल्डिंग आणि अनधिकृत मोठे होल्डिंग या करण्याची कारवाई चालू केलेली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने माननीय मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड साहेब आणि उपमुख्याधिकारी राव साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण शहरामध्ये पश्चिममध्ये 3 टीम तयार करण्यात आल्या आहे आणि त्या तिन्ही टीमने 3 ठिकाणी विभाजन करून जे अंबरनाथ शहरातले जेवढे पण अनधिकृत होल्डिंग आणि बॅनर्स आहेत आणि कटर आहेत ते कटर मशीनने काढून संपूर्ण टीम या कारवाईमध्ये उतरलेली आहे। ही कारवाई सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कंटिन्यू कारवाई आहे आणि अंबरनाथ पश्चिम हा पूर्ण एरिया जो आहे तो आम्ही होल्डिंग मुक्त करणार आहोत।